सावित्रीबाई फुले रुग्णालय हे कोल्हापूर महानगरपालिकेने चालवलेले हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे. यातील स्टाफ आणि डॉक्टर्स हे खूप चांगले आहेत. इथं एक अडचण तयार होते की यामध्ये 2 विभाग आहेत, मॅटर्निटी विभाग आणि डायग्नॉस्टिक सेंटर. या दोन्हीच्यामधून रस्ता जातो, ज्याच्यावर सतत वर्दळ असते, सतत वाहतूक असते, सतत वाहने वेगाने धावत असतात. प्रत्येक रुग्णाला हा रस्ता कमीत कमी 2 वेळा ओलांडावा लागतो. नवीन पेपर काढणे किंवा जुना केस पेपर नोंदवणे यासाठी मॅटर्निटी विभागामध्ये ऑफिस आहे, तिथं त्या क्लार्क जाऊन ही नोंदणी करावी लागते. तपासणी विभाग म्हणजे डायग्नॉस्टिक सेंटरकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. डॉक्टरने तपासले, त्यानंतर त्यांनी औषधोपचार दिले, ती लिहून दिलेलं औषध आणण्यासाठी परत मूळच्या इमारतीत म्हणजे मॅटर्निटी विभागामध्ये जावं लागतं. त्यांनी इंजेक्शन देण्याची सोय आणि औषधोपचार करण्याची, जखम धुण्याची सोय किंवा गोळ्या देण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे 2 वेळा रस्ता ओलांडावा लागतो आणि जीव मुठीत धरून अक्षरशः तिथून चालावं लागतं. तेव्हा यावर उपाय असा करायला पाहिजे की हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने शक्यतो विभाग एका बाजूला कसे येतील, ज्यामुळे रुग्णांना कमीत कमी वेळा रस्ता ओलांडावा लागेल, यासाठी काही उपाय करता येईल का ते पाहावं, ही एक विनंती आहे. आणि दुसरी विनंती महापालिकेचे अधिकारी आणि RTO यांना अशी आहे की या रस्त्यावर रुग्णालयाच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर बसवण्याची सोय करावी, ज्यामुळे इथे वाहने आपोआपच हळू होतील आणि इथून रस्ता ओलांडणाऱ्या इथल्या रुग्णांना जरा थोडासा रिलीफ मिळेल, थोडं हायसं वाटेल. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे महापालिकेचं ब्रीदवाक्य या हॉस्पिटलमध्ये खरं ठरलेलं आहे. तेव्हा एवढ्या सुधारणा केल्या तर जास्त बरं होईल.